जाईल. शिवप्रेमी बांबूची वाडी कर्णधार आपण देखील या, आपल्याशी देखील आम्ही चर्चा करू. श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स लक्षात घ्या, पहिला चेंडू पडल्यानंतर आपला टाइम नोट केला जाईल. 15 मिनिटांचा अवधी असेल. मॅचला होईल सुरुवात. टाइम आहे 12:28. लक्षात घ्या, 15 मिनिटांचा अवधी 3 षटकांसाठी. पहिला चेंडू पहिला चेंडू पडल्यानंतर हलकासा कट होतोय. गोलंदाज मोहनने मनमोहक गोलंदाजी केली आहे. गत सामन्याचा विचार केला तर वाघजाई क्रिकेट क्लब गोचटवाडी हातातला सामना मात्र गमावला. अगदी तोंडाजवळ आलेला घास हिरावून घेतलाय श्री रेणुका देवीने, कारण हा खेळ या संघाने सांघिक खेळ दर्जेदार केलाय. दुसऱ्या फेरीतील हा सामना कमी गतीने टाकलेला चेंडू बॅटच्या बॉटमला लागलाय. पंचांकडे नजर असेल. यस, पंच सांगतायत 1 धाव गोशांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. धावांचा श्रीगणेशा होत असताना टीम एसीसी नवीवाडी दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकलाय आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करत असताना 3 षटकांची लढत. पॉवर प्लेचं पहिलं षटक. गोलंदाज मोहन. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. समरिंग डिलिव्हरी. वाईट बॉल. चेंडू वाईट +1. या 2 धावा मात्र टीमच्या टोटल मध्ये जोडल्या जातील. जशी पाणबुडी पाण्यामध्ये खाली राहते तसा हा चेंडू खाली राहिलाय. कारण टेनिस क्रिकेटमध्ये हे चित्र खूप कमी वेळा पाहायला मिळतं. रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण सातत्याने अशा प्रकारचे चेंडू पाहतो, परंतु क्रिकेट आहे. वाईट +1. या 2 धावा टीमच्या टोटल मध्ये. फुल टॉस चेंडू ऑन साइडला हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवर राहतील. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. 4 धावा. चौकार. चार धावा मात्र टीमच्या टोटल मध्ये जोडल्या जातील. या 4 धावेने टीमची धावसंख्या 7. राहुल आणि त्यांच्या साथीला आहेत एजे. लोअर फुलटॉ चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका. एक्स्ट्रा कव्हर. मागे धावा जात असताना चेंडू त्यांच्या आवाक्या बाहेर. फलंदाज राहुलच्या बॅट मधून सलगचा दुसरा. चौकार. 2 चेंडूवर 2 चौकार खेळलेत. चांगली सुरुवात. पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करावी इनफिल्डला भेटत असताना हा ऑफ ड्राईव्हचा फटका. बॅकवर्ड पॉइंट आहे. कव्हर. एक्स्ट्रा कव्हर. मिड ऑफ. मिड ऑन. स्क्वेअर लेग. मिड विकेट. 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये लॉंग ऑफ आहे आणि मिड विकेट सीमारेषा लगत तैनात केलाय. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिल्या. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. सुरेश काळलेकर चेंडू फील्ड करतील. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. या 5व्या चेंडूवर 5 चेंडूंचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या धाव फलकावर बिनगडी बाद 12. पहिल्या षटकामध्ये सावध सुरुवात म्हणावी लागेल टीम एसीसी नवीवाडी. प्रत्येकी 1 सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि दोघांना आता मात्र चांगला खेळ करावा लागेल. 1 to go. शेवटचा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फासलाय. मॅक्सवेल चेंडू खाली. झेलची संधी आहे. इथे मात्र अंदाज चुकलाय आणि हा अंदाज चुकला. झेल सोडला. झेल होता की सामना होता हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल. एजे यांना मिळालं जीवनदान आणि पहिल्या षटकाची होते सांगता. पहिल्या षटकाखेर टीम एसीसी नवीवाडी बिनगडी बाद 13 धावा. नेक्स्ट मॅच ब गटातील आपल्याला पाहायला मिळेल. वांगवली क्रिकेट क्लब महिन विपक्ष सळवे 11 सळवे. सचिन साळुंके आणि टीम आणि दुसऱ्या बाजूला कुमार अमर कदम आणि टीम. चांगली लढत पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. क्षेत्ररक्षण विखुरलं जाईल. पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर मात्र षटक क्रमांक 2 साठी चेतन चोरगे
आजच्या दिवसभरामध्ये ज्या क्षेत्ररक्षकाने सर्वोत्तम झेल पकडलाय असं म्हणायला हरकत नाहीये. गत सामन्यामध्ये तो खेळाडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. टीम रेणुकादेवी स्पोर्ट्स प्लीज थोडस विनंती आहे, मॅचला गती द्या मित्रांनो. चेतन यांचा पहिला चेंडू पायावर टाकलाय, फ्लिक केलाय क्षेत्ररक्षक दूरवर, चेंडू गॅप मध्ये दोघांना भेदून चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. निनाई देवी चषक चौकार. चांगला फटका, चेंडू पायावर टाकला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना फलंदाज एजेचा एक झेल सोडलाय आणि एजे किती धावा बनवेल हे पाहायचंय. विकेट काढण्याचा प्रयत्न, फलंदाज आणि यष्टिरक्षकाला सकून अगदी 22 स्वरूपात 1 धाव मात्र प्राप्त होईल. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होत असताना ज्या संपूर्ण मान्यवरांनी या स्पर्धेला बहुमूल्य योगदान दिले त्या सर्व मान्यवरांचा ज्या दिशेला कटआउट आहे त्या कटआउटला चेंडू जाऊन आदळतोय, त्यांचा आभार व्यक्त करणारा हा चेंडू. 1 धाव आली. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडू काहीसा खाली राहिलाय आणि हा चेंडू फलंदाज आणि यष्टिरक्षकाला चकवून गोशांकी क्षेत्रामध्ये 22 स्वरूपात 1 धाव प्राप्त होईल. 1 सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. या खेळपट्टीवर असमान उसळी आहे, अनइवन बाउन्स. काही चेंडू खाली राहत आहेत आणि काही चेंडू अगदी खांद्याच्या दिशेने येत असताना टीमची धावसंख्या 19 धावा समोरच्या दिशेने अगदी खोदून काढलाय फटका. क्षेत्ररक्षक आहेत अँडी. 1 धाव प्राप्त केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच दर्जेदार फेकी. 1 सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या 20 धावा धावफलकावर. सुरुवात चांगली झाली आहे, शेवट कसा होईल हे पाहायचंय. टीम एसीसी नवीवाडी. खराब चेंडू, खराब दिशा. वाईट +1 या 2 अतिरिक्त धावा टीमच्या टोटल मध्ये जोडल्या जातील. या 2 अवांतर धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 22 रन्स ऑन बोर्ड. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर कट होतोय. निर्धाव चेंडूची होते सांगता. चांगली गोलंदाजी चेतन चोरगे. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते. 22 या षटकातील चेंडूंचा खेळ झालाय 5. शेवटचा चेंडू काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न गोलंदाज चेतन यांचा आणि अतिरिक्त धाव खर्च केली जाते. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. आकुट टप्प्याचे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि कुठेतरी अवांतर धावांवर तुम्हाला अंकुश ठेवावा लागेल. सामनावीरासाठी कुपन देखील आहे. हॉटेल दख्खन आणि 50% ऑफ आहे. अस्सल गावरान चव आणि तुम्ही या हॉटेलमध्ये जाऊन अगदी जेवणाचा आनंद घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला सामनावीराचा पुरस्कार प्राप्त करावा लागेल. चांगला खेळ करावा लागेल. शेवटचा चेंडू ओव्हर पिच खोदून काढण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर आहे वर्तुळाच्या आतमध्ये. चेंडू मागे जातोय. सागर आलेत वेगाने चेंडूवर. खराब क्षेत्ररक्षण. अगदी गुलीगत चेंडू फेकलाय. यष्टिरक्षकाच्या दिशेने फेकू की गोलंदाजच्या दिशेने या द्विधा मनस्थितीमध्ये 2 धावा प्राप्त होतील. या 2 धावेने टीमची धावसंख्या 2 षटका अखेर बिनगडी बाद 25. ब गटातील पहिला सामना मी लक्ष वेधतोय. दोन्ही टीमचे कर्णधार वांगवली मैन विपक्ष सळवे 11 सळवे. दोन्ही संघाचे कर्णधार पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. आपण सज्ज राहा आणि आपण मुख्य व्यासपीठावर येऊन थांबा प्लीज. अंतिम षटक गोलंदाज सुनील. अद्याप कोणताही गडी बाद झाला नाहीये. धावांचा वेग वाढवावा लागेल. आता एस्केलेटरवर पाय द्यावा लागेल. पहिला चेंडू वाढवा बाद नाही खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जाईल. यष्टिरक्षक मॅक्सवेल यांच्या हातामध्ये. डॉट बॉल. पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा मॅक्सवेल म्हणून संदीप बावडेकर यांची ओळख आहे आणि वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर इन पाटण तालुका.
ऑन साइडला एजे यांच्या बॅट मधून चेंडू हवेत खेळलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात होते. चेंडू हाताला लागून सीमा रेषा पार. अफलातून स्ट्रोक, षटकार. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. आउटसाइड ऑफ स्टंप एजे यांचा या डावामध्ये एक झेल सोडलाय आणि त्यानंतर एजे यांनी मात्र 14 धावांची खेळी केली. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात होते. चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. 6 धावा प्राप्त केल्यात. आकुट टप्पाचा चेंडू शॉर्ट आर्म पुल होईल. ब्युटिफुल. फलंदाज एजेच्या बॅट मधून सलगचा दुसरा मोठा धमाका. कमालीचा टायमिंग. नीनाई देवी चषक, षटकार. 2 चेंडूवर 2 षटकार ठोकलेत. पहा बदलला त्याचा वापर करत असताना ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी चेंडूला फेकून दिलाय. 2 चेंडूवर 12 धावा आल्यात आणि कुठेतरी जसं आपण उल्लेख केला की धावांची गती कमी होती ती मात्र वाढवली आहे. 37 धावा धाव फलकावर. 3 चेंडूच्या अंती किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल हे पाहायचंय. 3 to go. सलगचा तिसरा मारण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. 1 धाव मात्र प्राप्त होईल. पंच हेमंत तावडे सर आणि बाळा माने सरांचं देखील आज कौतुक व्हायला पाहिजे. चांगली त्यांची भूमिका राहिली आहे. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. या सिंगलच्या मदतीने 38 धावा धाव फलकावर. प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम एसीसी नवीवाडी. फुल टॉस चेंडू पायावर होता. फ्लिक केलाय. बजरंग बलीच्या मंदिराच्या दिशेने या चेंडूला फेकून दिलाय. आज वार आहे शनिवार आणि या संघासाठी संकटमोचक ठरतोय. एजे खणखणीत, षटकार. काय फटका सजवला. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं आणि एजे यांना एक जीवदान प्राप्त झालं होतं आणि त्या सुटलेल्या झेल नंतर आज काय उपद्रव केलाय. 44 रन्स ऑन बोर्ड. 44 धावा धाव फलकावर. अंतिम षटक. 1 to go. शेवटच्या चेंडूवर देखील फुटे सरसावून मारण्याचा प्रयत्न. शेवटच्या चेंडूवर गडी बाद करण्याची संधी असेल आणि हा झेल देखील सोडलाय. 2 धावा पूर्ण केल्या. 13चा प्रयत्न होईल का. शेवटचा चेंडू शेष. 13चा प्रयत्न केलाय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र एजे होतील धावबाद. परंतु ज्या प्रकारे एजे यांनी फलंदाजी केली या 2 धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर 46 आणि 47 धावांचं लक्ष असेल. विजयासाठी टीम एसीसी नवीवाडी 47 रन्स टू विन. आणि एजे यांनी 11 चेंडू मध्ये 29 धावांची खेळी केली आहे. आणि पहा हे असतं क्रिकेट. कारण ज्या वेळेला तुमच्याकडे तुमच्या झेल सुटतो त्यानंतर मात्र फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावतो आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर मात्र एजे यांनी चांगली कामगिरी करत असताना लक्ष समोर ठेवलंय. अर्थातच 46 धावांचा टीम रेणुका देवी स्पोर्ट्स. आपण टॉस करूया. वांगवेली महिन सर्वे 11 सर्वे. ओव्हर टू यू आशिष सर. अमित भास्कर साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र टॉस घेऊयात. या चला नेक्स्ट मॅच चा टॉस घेऊयात. नेक्स्ट मॅच शिवगर्जना 11 काळगाव आयोजित श्री नीनाई देवी चषक 2024 मध्ये पुढील मॅच चा टॉस आपण पाहतोय. वांगवेली क्रिकेट क्लब महिन विरुद्ध सळवे 11 सळवे. या 2 संघांमध्ये ही मॅच असेल तर कॅप्टनला विनंती असेल आपण यायचं आहे. मस्कर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस घेऊयात. आणि कॉल कोण देईल. सळवे 11 सळवे कॉल देईल. स्विंग द टॉस. छापा असा कॉल दिलाय आणि छापा आलाय. सळवे 11 सळवे संघाने मात्र टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल.
क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल आणि कशा पद्धतीने पाहताय आणि जास्त वेळ न घेता आपण दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. थँक्यू सो मच. टॉस जिंकलाय सळवे 11 सळवे संघाला. टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय महिन संघाला बॅटिंग करायची आहे. तर जास्त वेळ न घेता जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि ऐकूया पुन्हा एकदा लव सरांना. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच आशिष चोरगे सर. आज त्यांचा संपूर्ण दिवसभरासाठी आपल्याला आवाज ऐकायला मिळेल आणि या शिवाजी तो बॉस आणि त्यांच्या बरोबरीने संपूर्ण पाटण तालुका टेनिस क्रिकेटची कमिटी यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करेन. कारण त्यांनी ज्या प्रकारे मेहनत घेतली आणि शुभम निवडुंगे सर आमच्यासोबत गुणसंख्या लेखन म्हणून काम करत असताना. शुभम सर मगाशी देखील मी उल्लेख केला की तुम्ही टाइम नोट करा. बघा 12:28 पहिला चेंडू पडला होता आणि बरोबर 14 मिनिटांमध्ये पहिला डाव संपला. हे असतं वेळेचं गणित. असं म्हटलं जातं टाइम इज अ मनी. वेळ हा पैशापेक्षा देखील अमूल्य आहे. या सामन्यात देखील आपण तसंच करणार आहोत. लक्षात घ्या प्रत्येक टीम 3 षटकांच्या लढतीसाठी तुम्हाला 15 मिनिटांचा अवधी दिला जाईल आणि 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा टाइम पाळणं बंधनकारक असेल. कारण पाटण तालुका क्रिकेटचे नियम खूप कठोर आहेत आणि ते तुम्हाला पाळावे लागतात. कारण हे नियम आपल्यासाठी बनवले आहेत, आपल्या क्रिकेटच्या एका चांगल्या खेळासाठी बनवले आहेत. 46 लक्ष अनिकेत आणि त्यांच्या साथीला पाटणचा मॅक्सवेल संदीप बावडेकर. नवीवाडी संघ आपला अतिरिक्त खेळाडू असेल तर पाठवा प्लीज. सोमा थँक्यू सो मच. सोमा षटक क्रमांक 1 पहिला चेंडू. पहिला चेंडू सोमा यांचा ऑन साइडला हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात केला होता आणि झेलची संधी असेल. गोल्डन विकेट प्राप्त होते. फलंदाज पाटणचा मॅक्सवेल संदीप बावडेकर गोल्डन डकचा शिकार. 0 बाद. मालदनचा सिंगम म्हणून ज्यांची ख्याती आहे, अष्टपैलू खेळासाठी जाणले जातात, आदरणीय नितीन कदम साहेब सहसचिव पाटण तालुका टेनिस क्रिकेट संघटना. वेलकम सर. सुस्वागतम सुस्वागतम. मॅक्सवेल यांनी मात्र कुठेतरी आपल्या संघाला निराश केले. ज्या खेळाडूकडे संपूर्ण संघाची नजर होती, ज्यांच्याकडे खूप अपेक्षा होती, कारण हा खेळाडू विस्फोटक खेळासाठी जाणला जातो आणि पहिल्या षटकामध्ये सोमा यांनी आपल्या संघाला ज्या प्रकारे गडी बाद करून पुनरागमन करून दिले. कारण 46 लक्ष आहे, अशक्य नाहीये आणि कठीण देखील नाहीये. कारण ज्यांना स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असतो त्यांना कोणतीही गोष्ट कठीण वाटत नाही. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा शॉट आर्म जॅक. स्क्वेअर लेग आहे, डीपला एज आहे. एक धाव प्राप्त केली जाईल. नवीन फलंदाज अरुण यांनी पहिल्या चेंडूवर खातं उघडले आणि त्यांना जबाबदारी घ्यावी लागेल. वेलकम मालदनचा सिंगम. पाटण क्रिकेट साठी यांनी देखील ज्या प्रकारे बॉस यांच्याबरोबर राहून योगदान दिले, सध्या सहसचिव म्हणून काम करत असताना, आणि प्रत्येकाने बहुमूल्य योगदान दिले. कारण ज्या प्रकारे तब्बल 64 संघ आहेत रजिस्टर आपल्या संघटनेमध्ये आणि मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. आकुट टप्पाचा चेंडू सोडून दिलाय आणि पंच सांगतायत व्हाईट बॉल. वन पर दी ओव्हरचा देखील इशारा केला जातोय. स्क्वेअर मारा. विमा सल्लागार कुठे दिसत नाहीयेत आणि सरपंच आपलं देखील स्वागत. आणि डेंटिस्ट डेंटल इथे मात्र चेंडू सोडून दिलाय आणि होते चुकी. जास्त सफल झाले आणि चेंडूने एक यष्ट्यांचा वेध घेतलाय, काठी काढले. फलंदाज त्रिफळा बाद. आणि सोमा यांनी पहिल्या षटकामध्ये 2 महत्वपूर्ण गडी बाद करत असताना अनिकेतची काढले काठी आणि 2 धक्के दिलेत. टीमची धावसंख्या धाव फलकावर स्थिरावते 2-2. त्याच दरम्यान अजित देसाई सरांचं देखील शुभागमन झालंय. पाटण तालुक्यातील अजून एक गोड आवाज आणि ज्यांनी कमी कालावधीमध्ये आपल्या आवाजाची छाप सोडली. वेलकम
अजित देसाई सर, एखादा गोलंदाज काय करू शकतो याचं उदाहरण पहा. ज्या प्रकारे सोमा यांनी गोलंदाजी केली आणि जास्त सफल झाले आणि सफल झाल्यानंतर मात्र तुम्हाला तुमचे स्टंप्स अगदी लेग स्टंप माहित असणं गरजेचं असतं. न्यू बॅटर चेतन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहिलाय, डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता. खराब शॉट सिलेक्शन. आणि ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारचे तुम्ही फटकेबाजी करता, चेंडूच्या मेरिटवर फलंदाजी करावी लागेल. लक्ष मोठं आहे परंतु कठीण नाहीये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज सोमा, गुडलेनचा चेंडू हलक्या हाताने टॅप केलाय, बॅकवर्ड पॉइंटला आहे क्षेत्ररक्षक. एक धाव प्राप्त केली जाईल. एक सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर 3 धावा 2 गडी बाद. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स. ज्या प्रकारे या चेंडूवर मात्र फटका खेळलाय, लोअर फुल टॉस ऑन साइडला चेंडू हवेत खेळलाय, ए जे आहे मिड विकेटला. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल या सिंगलने. टीमची धावसंख्या 4 धावा. जातोय एकाचा पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, ड्रिल करून दाखवत असताना फलंदाज कुठेतरी टायमिंग करण्यामध्ये अपयश आले. निर्धाव चेंडूचे होते सांगता. निर्धाव चेंडू ज्या प्रकारे हाताळले जात आहेत गोलंदाजी करत असताना टीम एसीसी नवीवाडी, सामना दूर जाईल का हे पाहायचंय. ओव्हर पिच चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला एकदा पूर्ण केली जाईल, दुहेरीचा प्रयत्न नाही होणार. या सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 5 धावा. सामना संपलेला नाहीये. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल फलंदाजी करत असताना. अकुट टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि या बॅटची कडा लागली आहे आणि या अपील जरूर केली आणि पंच सांगतायत की यष्टीरक्षकाने कोणतीही चुकी केली नाहीये. फलंदाज धावबाद आणि धक्का बसेल टीमला. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स फलंदाज बाद. नवीन फलंदाज मोहन. गोलंदाजी चांगली राहिली आहे मोहन यांची आज. आजच्या स्पर्धेमध्ये आता फलंदाजी करायची आहे आणि फलंदाजी करावी लागेल, कारण फलंदाजी करत असताना तुम्हाला एक वेगळी रणनीतीने करावी लागेल, कारण लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू स्विच करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवर राहतील. चेंडू अगदी सीमारेषा लगत जात असताना थांबलाय. 2 धावा मात्र घेण्याची संधी होती परंतु अवघी एकच धाव घेतली. खराब क्रिकेट, कारण लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुम्ही हार मानून चालणार नाहीये, कारण अद्याप सामना संपलेला नाहीये. या षटकामध्ये धावांचा अगदी विचार केला तर 6 धावा 3 गडी बाद.
2 चेंडू शेष. 1-1. एकेचा हा चेंडू पायावर टाकलाय, फ्लिक केलाय, फटका डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. धाव मात्र घेतली जाणार नाहीये. निर्धाव चेंडू. 1 to go. कुठेतरी सामना सोडलाय टीम श्री रेणुका देवी स्पोर्ट्सने, कारण अशा प्रकारच्या सामन्यामध्ये तुम्ही धावांचा पाठलाग करत असताना हिम्मत हारून चालणार नाहीये. डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल. खराब दिशेवर मारा केला जातोय, नियंत्रण नाहीये चेंडूवर. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. कमी गतीने टाकलेला चेंडू ओव्हरचा बॉलर खेळलाय, चांगला फटका. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एकच धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये आणि षटकाचे होते सांगता. 2 षटका अखेर टीम श्री रेणुका देवी स्पोर्ट्स. 8 धावा 6 चेंडू मध्ये 39 धावांचं अशक्य आव्हान. अशक्य नाही म्हणता येणार, कारण क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. 6 चेंडूवर 42 धावा देखील झाल्यात क्रिकेटमध्ये. इथे 6 मध्ये फक्त 39 करायचे आहेत. सहा मध्ये करायचे 39 आणि 39चा पाठलाग मात्र होईल का? अंतिम षटक गोलंदाज मोठ्या. जेडीचा पहिला चेंडू कमी गतीने हाताळण्याचा प्रयत्न, चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळला जातोय. जेडी अनुभव आहे त्यांच्याकडे देखील, ज्या प्रकारे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं जात आहे आणि या क्रिकेटमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन असणं गरजेचं आहे. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत जरूर, परंतु चेंडू त्यांच्या आवाक्याबाहेर गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. स्क्वेअर कट केलाय आणि ज्या प्रकारे या सामन्यामध्ये गोलंदाजी केली टीम एसीसी नवीवाडी, कौतुक व्हायला पाहिजे. आणि चांगला खेळ करता त्याला तुमच्या खेळाची चर्चा होते. कमी गतीने टाकला, बैठक फटका, क्षेत्ररक्षक आहे एजे, कोणती चुकी करणार नाहीयेत. सेफ हँड्स, वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन पाटण तालुका टेनिस क्रिकेट. एजे ने डिप्लाय झेल, फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज थोडस फास्ट या, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. सुरेश स्वतः संघ मालक आहेत आणि आता खेळपट्टीवर फलंदाजीसाठी दाखल झालेत. कुठेतरी 3 चेंडू मध्ये 38 ची गरज आणि 38 धावा बनवायच्या 3 चेंडूच्या खेळांती सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. फुलटो चेंडू होता, अरे बाटने खेळण्याचा प्रयत्न आणि ते मात्र फलंदाजी काढले काठी. फलंदाजाने ज्या प्रकारे चुका केल्या सातत्याने श्री रेणुका देवी स्पोर्ट्स संघ, आणि या चुका मात्र करत असताना खराब शॉट सिलेक्शन, कुठेतरी तुमच्या पराभवामध्ये अगदी दिशेने वाटचाल करत असताना. चला थोडस फास्ट नवीन फलंदाज. सामना आता पूर्णपणे खुला झालाय. सामना एसीसी नवीवाडीच्या दृष्टिक्षेपामध्ये सामना जिंकण्याच्या मार्गाने वाटचाल करत असताना टीम एसीसी नवीवाडी. कमी गतीने टाकलेला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय, एक्स्ट्रा कव्हर आहे वर्तुळाच्या आतमध्ये. चेंडू फील्ड करतील, पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. या सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचले, फक्त 10. आता सामना जिंकलाय असं म्हणायला हरकत नाही. 1:38, एक चेंडू 38 धावांची गरज असताना मिस टाइम फटका. शेवटच्या चेंडूवर देखील गडी बाद केला जाईल जेडी यांच्या माध्यमातून. आणि अवघ्या 18 चेंडूच्या खेळांती टीमची धावसंख्या धावफलकावर स्लो स्कोरिंग सामना, फक्त 10 धावा. आणि हा सामना जिंकलाय टीम एसीसी नवीवाडी संघाने तब्बल 37 धावांनी. आणि
आणि माफ करा, हा 9 धावा म्हणजे लो स्कोरिंग सामना सगळ्यात. 9 धावा आणि 37 धावाने हा सामना जिंकलाय टीम ACC नवीवाडी. अभिनंदन टीम नवीवाडी. पुढील फेरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.